नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी मृणाल ढोक आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत सरपंच आहे सेवाग्रामच्या सुजाताताई ताकसांडे. आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांना 2019 मध्ये स्वच्छता अभियानामध्ये त्यांना पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. नमस्कार ताई, नवराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, आपल्याला 2019 मध्ये पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे, याबाबत काय सांगाल? बिलकुल चांगली गोष्ट आहे. गावासाठी जे काम करत असताना, स्वच्छतेचं काम करत असताना जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जो गावाला पुरस्कार प्राप्त झालेला आहे, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. आपण एक सरपंच आहे आणि त्याचबरोबर एक गृहिणी आहे. हे सगळं काम करताना काही अडीअडचणी आलेल्या आहेत का? याबाबत प्रेक्षकांना काय सांगाल? काम करत असताना अडचणी तर मी म्हणू शकत नाही, कारण की माझ्या घरून माझ्या मिस्टरांचा भरपूर सपोर्ट मिळत असते. त्यामुळे काही अडचणी मला सरपंच म्हणून काम करत असताना आलेल्या नाही आहे. आणि गावात पण काम करत असताना मी एक महिला सक्षम म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे लोकांनी पण मला अशा काही कुठल्या गोष्टीचा सामना करावा लागेल, कुठले संकट माझ्यावर येतील, कारण की मी सक्षमरित्या काम केलं असल्यामुळे आणि कुठेही माझ्या पतीचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नसल्यामुळे मला म्हणजे अशा अडचणीचा सामना करावा लागलेला नाही आहे. नक्की. तर असंच म्हणावं लागेल थोडक्यात जर म्हटलं तर, की जेव्हा सरपंच गावाचा विकास करतो तर मतदान मागण्यासाठी जावं लागत नाही. मतदार स्वतःहून तो हक्क त्यांना देतो, कारण ते मतदानावरून सिद्ध केलं जातं. मला सांगा, आपण सरपंच म्हणून आता कार्यरत आहात, याचे नक्की प्रेरणास्थान कोण आहे, याबाबत काय सांगाल? मी सरपंच म्हणून कार्यरत आहे, तर यासाठी मी संपूर्ण गावाने जो विश्वास दर्शविला आहे, त्याबद्दल सर्व गावकऱ्यांची खूप खूप आभारी आहे. आणि त्यांनी मला एक महिला म्हणून निवडून दिलेला आहे, काहीतरी काम करण्याची संधी दिलेली आहे. परंतु मी प्रेरणास्थान जर मानायचं असेल तर माझ्या कुटुंबातील काही वरिष्ठ लोक आहे आणि काही गावातील पण काही प्रौढ लोक आहे. त्यांनी ही संधी मला चालून दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांना आणि माझे मिस्टर सुद्धा आहे, कारण की त्यांचं सुद्धा कार्य या गावामध्ये होतं. ते सुद्धा 2दा ग्रामपंचायत मेंबर होते. त्यांनी सुद्धा त्यांचं कार्य त्यावेळी चांगलं केलेलं आहे. तर लोकांनी एक संधी परत दिलेली होती. तर मी या प्रेरणा म्हणून माझे मिस्टर आणि पूर्ण आमचं फॅमिली आणि परत गावकरी सुद्धा आणि जे काही प्रौढ आहे आणखी, ते त्यांना सगळ्यांना मी प्रेरणा म्हणून समजते. मला एक काळ आठवतो, हल्ली 1-2 वर्षाच्या आधी संपूर्ण गाव काळोख्यामध्ये गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी सरपंच संघटना, अख्खी वर्धा जिल्ह्यातील सरपंच संघटना हे ठिय्या आंदोलन सुद्धा केलेलं होतं, की गाव जे आहे तिथे काहीतरी प्रकाशमय व्हावं, यासाठी हे एक कार्य आपण केलेलं होतं. याबाबत काय सांगाल? नक्कीच, कारण की जेव्हा जेव्हा अशा काही गावावर अशा काही शासकीय अडचणी येतात आणि गावकरी एक सरपंचाकडे विकासाचा पाया म्हणून पाहते आहे, तर अशा काही गोष्टी जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने नक्कीच पाऊल उचलत असतो आणि सरकारकडून त्या गोष्टीला न्याय मिळवून घेत असतो. तर नक्कीच त्यावेळी अख्खं गाव दिवाळीची ती वेळ होती आणि MSCBनी लाईन कापून घेतलेली होती आणि त्यांचं म्हणणं होतं की बा तुम्ही बिल भरल्याशिवाय चालू करणार नाही. परंतु आम्ही ज्या संघटनेच्या वतीने जे काही आंदोलन उभारलं, आमच्या त्या आंदोलनाला यश मिळालं व गावकऱ्यांनी दिवाळी ही उजेडामध्ये केली. 2024 लवकरच येणार आहे. 2024 साठी काही नियोजन आहे का? याबाबत काय सांगाल? 2024 आता नुकत्याच समोर आता निवडणुका येतील, तर नियोजन जे काही आहे, आता नक्कीच आपण प्रयत्न करू, कारण की आपण जे 5 वर्षामध्ये काम केलेलं आहे, तर खरंच आपण त्या कामावर खरं उतरलेलं आहे का, ही बघण्याची संधी आता आपल्याकडे समोर आहे आणि लोक काय ठरवतात त्यावर निर्भर आहे. धन्यवाद. आपण नवराष्ट्राशी संवाद साधला.
आणि 2024 मध्ये नक्कीच त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळो हीच नवराष्ट्राकडून त्यांना सदिच्छा. यानंतरही असेच कार्यक्रम बघण्यासाठी बघत रहा नवराष्ट्र नववार्ता. मृणाल ढोक, वर्धा.